कार्यकर्त्यांशी तुमचं नातं एका कुटुंबासारखं आहे. याचं खरं गुपित काय आहे आम्हाला सांगा? कार्यकर्ता हा मी माझ्या घरातला समजतो, तो माझ्या कुटुंबातला आहे. त्याचं पाठबळ हे माझं नेतृत्व आहे. तर त्याला कुठल्या प्रकारचा त्याचा अपमान न होईल किंवा त्याला कमीपणा न वाटेल. आणि माझी एक खूबी म्हणजे इतकी चांगली आहे की आलेला कार्यकर्त्याचा मला अभ्यास असतो. तो का आलाय, माझ्याकडे आलेल्या कार्यकर्त्याचं काम झालं नाही किंवा त्याला आलेली माझ्याकडनं कुठली मदत झाली नाही किंवा माझ्याकडनं त्याला कधी भक्कम पाठिंबा मिळाला नाही, हे कधीच झालं नाही. आणि म्हणून तर मला त्या कार्यकर्त्यांच्या पाठबळावरच लोकनेते मला पदवी मिळाली आणि त्यामुळेच हे 18 इलेक्शन माझं कुटुंब लढतंय. विरोधक म्हणतात की बापूंनी फक्त ठराविक भागात काम केलंय. या आरोपावर तुमचं काय उत्तर आहे? ही जी नवीन लोक आता आहेत ह्यांचा जन्मही नव्हता जेव्हा मी राजकारणात होतो तेव्हा. त्यामुळे माझं कार्य त्यांना कसं दिसणार. म्हणजे या भागामध्ये ज्या वेळेला मी 72 पासून राजकारणात आहे आणि 92 पासून सत्तेत आहे, प्रत्येक विरोधक बोलण्यापेक्षा विरोधकांनी प्रत्येक गावात यावं आणि तिथल्या व्यासपीठावर मला विचारावं की या गावासाठी तुम्ही काय केलं. तिथे त्यांना मी सांगण्याऐवजी तिथली जी जुनी वयोवृद्ध माणसं आहेत किंवा तिथल्या महिला आहेत ते माझं उत्तर ते देतील त्यांना, की त्यांना फक्त बोलता येतं, कृतीत काय करता येत नाही. त्यांना लोक व्यसनी बनवता येतात पण त्यांची प्रगती करता येत नाही. आणि या सगळ्या गोष्टीमुळं मी आज समाज एकसंघ ठेवून त्यांच्या अडचणी उपयोगी पडल्यामुळं आणि त्यांची कामं केल्यामुळेच मला माझ्या पाठीमागाने त्यांच्या पाठबळावर मी राजकारणात या ठिकाणी या वेळेपर्यंत पोहोचलोय. पश्चिम भागात अजूनही काही प्रश्न प्रलंबित आहेत असं म्हटलं जाते. मग इतकी वर्ष तुम्ही काय केलं असाही आरोप केला जातो. हे बघा, अडचणी असतातच. उद्या समजा डांबर केलं 4 वर्षांनी जातच, पुन्हा रस्ते जरुरी असते. एखादी स्कीम पाण्याची चालू असली मग जुनी झाली तर तिथे म्हणजे पुन्हा अडचणी येतातच. जेणेकरून गावच्या अडचणी कधी संपत नाही, मग कुठलेही असू द्या. म्हणजे अशा पद्धतीनं विरोधक जरी म्हणत असले तरी माझ्या दृष्टीने तर मी जी कामं केलेली आहेत ती अजूनही भक्कम आहेत. आता लोकांच्या अपेक्षा असतात कामं म्हणजे विकास हा थांबत नाही. लोकांना असतं ह्या गल्लीत रस्ता नाही, त्या गल्लीमध्ये कॉन्क्रीट नाही, आमच्याकडे पाणी येत नाही. तर शेवटी ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे लोकांच्या अडचणी असतात, पण ते जेणेकरून की 90% तरी मी त्या अडचणी सोडवतच आलेले. लोकांना बोलणं सोपं असतं. मी चिखलात उतरून पायवाटाला जाऊन लोकांच्या अडचणी बघून मी रस्त्याचं जाळं अगदी डोंगर दऱ्यात सुद्धा निर्माण केलेले, पाण्याचे प्रलंबित प्रश्न सोडवले. बोलणाऱ्यांना सोपं असतं पण कृतीत करणाऱ्याला माहिती. आणि या सगळ्या अडचणीवर मात करून मी कार्यकर्त्याच्या मदतीनं दिनकर शिंदे यांनी त्या हिमतीनं सगळं करून दाखवलेले. आणि बोलकं उदाहरण जुने वयोवृद्ध माणसं आहेत त्यांच्या नजरेसमोर आहे. कार्यकर्त्यांना ताकद आणि पदे मिळवून देण्यात तुम्ही नेहमी मोलाचा वाटा उचललाय, पण त्यामुळं नवीन पिढीवर अन्याय होतोय का असं वाटतंय का तुम्हाला? हे बघा, बोलणं सोपं आहे. मी 92 पासून ज्यावेळेला सत्तेत आलो तेव्हापासून आज मितीपर्यंत मी ज्याच्या वेळी इलेक्शन अगदी ज्याला खायला नाही, ज्याच्या अंगावर कपडे नाही अशा माणसाला त्याच्या घरामध्ये धान्य देणे भरून देऊन नवी कपडे शिवून मी माझ्या घरातला एक प्रतिनिधी आणि पंचायत समितीला 2 बाजू 2 प्रतिनिधी अगदी गरीब घरातले निवडून आणले. बुवा सकाराम बुवांसारखा वाडकर मी अतिशय राजकारणी लोकांना फायदे देऊन 1992 साली सभापती केला. जवळजवळ सकाराम बुवांना सभापती केलं, आमचा तो गायकवाड त्याला सभापती केलं, विजय नायकवाडी सभापती झाले, अनेक उपसभापती झाले. म्हणजे गरिबांना की ज्याला म्हणजे शेजारी जे काही ओळखत नाही त्यांना मी जेपी सदस्य बनवलं, पंचायत समिती सदस्य बनवलं, सरपंच बनवले, सदस्य बनवले, मग सोसायटीचे चेअरमन बनवले, व्हाईस चेअरमन बनवले, ग्रामीण भागाचे त्यांना तंटमुख अध्यक्ष बनवले, अगदी तळातल्या लोकांना. आणि त्यामुळेच म्हणजे माझी जी राजकारणामध्ये इमेज आहे की तळातल्या माणसाला मी मोठा केल्यामुळेच लोकनेते मला त्यांनी पदवी दिलेली. ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या.